पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटलीचा दौरा आणि त्याच दौऱ्यादरम्यान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी संवाद साधताना ही दृश्य आपण थेट इटलीमधून पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युरोप दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर ते आज इटलीमध्ये आहेत। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत संवाद साधतानाची ही दृश्य आपण थेट इटलीमधून पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटलीचा दौरा आणि त्याच दरम्यान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी झालेली भेट, या दौऱ्यामध्ये कोणकोणते मोठे करार होतात, काय मोठे निर्णय होतात याकडे सुद्धा लक्ष असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधानांना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटलेले आहेत आणि तीच ही दृश्य आपण सध्या पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युरोपचा दौरा सुरू आहे सध्या आणि त्याच दरम्यान इटलीमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय। युद्धजन्य परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, कारण की या दौऱ्यादरम्यान अनेक मोठे करार होऊ शकतात आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवतोय इटलीच्या दौऱ्याची। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे। 5 देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मत्तारेला या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे, द्विपक्षीय करार होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे IMEC धोरणात्मक करारावरती भर दिला जाणार आहे। याच्यामध्ये भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर जो तयार केला जाणार आहे आणि एक संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025 ते 2029 दरम्यानचा तयार केला जाणार आहे। याच्यावरती एक आढावा बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक अन्न सुरक्षेच्या भारताची बांधिलकी आहे हे सांगण्यासाठी रोम मधील अन्न आणि कृषी संघटनेच्या FAO कार्यालयाला देखील भेट देणार आहे। त्यामुळं मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल यांनी भारत आणि इटली यांच्यातील दीर्घकालीन बहुआयामी भागीदार आहे। पंतप्रधान मोदींचा हा दौरा इटली धोरणात्मक भागीदारीचा एक नवा अध्याय घेईल असं या संदर्भात बोलताना म्हटलेलं आहे। या सगळ्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल, ताजे अपडेट घेत राहू। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।